नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये जो काही 7वा हप्ता आहे, हा 7वा हप्ता कालच्या तारखेपासून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होत आहे. तर यामध्ये काही महिलांना आतापर्यंत 6,000 रुपये भेटले असतील, काहींना 10,500 रुपये भेटले असतील, काहींना 7,500 रुपये हे भेटलेले असतील, तर काही महिलांना अजूनही एकही हप्ता हा भेटलेला नसेल. तर जसे आपण अर्ज केलेले आहे त्या पद्धतीने हे जे काही पैसे आहे हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग झालेले आहे. तर मित्रांनो, आपण या पोर्टलवर जे काही जुने अर्ज भरलेले असतील आणि जे काही जुने अर्ज असतील ते बऱ्याच दिवसापासून हे पेंडिंग होते, परंतु असे जे काही पेंडिंग अर्ज आहे, आता हे पेंडिंग अर्ज आता रिजेक्टेड अप्रूव्ड होण्यास सुरुवात झालेली आहे. तर याविषयी आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण अपडेट. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला भेटतील. तर यामध्ये मित्रांनो, मी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून या पोर्टलला मी लॉग इन झालेलो आहे. तर लॉग इन झाल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की येथे होम स्कीम ॲप्लिकेशन मेड अर्लियर प्रोफाईल ग्रेव्हरन्स स्कीम इन्फॉर्मेशन आणि लॉग आउट, तर अशा प्रकारचे टॅब आपणास पाहायला मिळत आहेत. तर येथे ॲप्लिकेशन सबमिटेडमध्ये आपण जेवढे काही अर्ज केलेले असतील ते आपणास येथे पाहायला मिळतील. तर यामध्ये मित्रांनो, यातील जेवढे काही फॉर्म आहे हे सर्व फॉर्म यामध्ये अप्रूव्ह झालेले आहे. तर येथे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये अप्रूव्ड अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेचा जे महिला लाभ घेत असतील तर त्यांच्या प्रोफाईलच्या समोर येथे यस असे आपणास तेथे दाखवले जाणार आहे. तर या बाबतीत तसे नाही. तर त्याचप्रमाणे येथे ॲक्शनच्या समोर आपण जर हे जे काही सिम्बॉल आहे तर याच्यावर जर क्लिक केलं तर त्या महिलेला आतापर्यंत किती हप्ते हे भेटलेले आहे आणि किती रक्कम ही जमा झालेली आहे तर तिची रक्कम इथे आपणास दाखवली जाते. त्याचप्रमाणे कोणत्या बँक अकाउंटमध्ये, त्याचप्रमाणे कोणत्या बँकेत आणि किती तारखेला किती पैसे हे जमा झालेले आहेत. तर ट्रान्झॅक्शन स्टेटसमध्ये आपण इथे पाहू शकतात की इथे सर्व पेड असे प्रकारची माहिती दाखवली जात आहे मित्रांनो. तर हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर मी येथे येतो या प्रोफाईल टॅबवर. तर ही जी काही प्रोफाईल आहे ही प्रोफाईल आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंटर म्हणजे सेतू सुविधा केंद्र. ज्यावेळेस अर्ज हे चालू झालेले होते या पोर्टलवर त्यावेळेस आपणास यामध्ये एक प्रोफाईल क्रिएट करावी लागत होती आणि प्रोफाईल क्रिएट करता वेळेस तिथे सेतू सुविधा केंद्र हे ऑप्शन निवडल्यामुळे येथे आपणास फेमिनी टाईपमध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंटर अशा प्रकारे आपली तेथे प्रोफाईल तयार झालेली होती. तर यामध्ये मित्रांनो एक पण अर्ज हा पेंडिंगमध्ये नाही, सर्व फॉर्म हे यामध्ये अप्रूव्ह झालेले आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला परत घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेचे जे काही पोर्टल आहे या पोर्टलवर. तर मित्रांनो, ही जी काही लिंक आहे आणि आपण मगाशी पाहिलेली जी काही लिंक आहे ह्या दोन्ही पण लिंक ह्या सारख्या आहे, परंतु ही जी काही लिंक आहे परंतु या पोर्टलमध्ये मी अंगणवाडी सेविकाचा जो काही मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर पासवर्ड टाकलेला आहे आणि या वेबसाईटवर आलेलो आहे. तर दोन्हीची पण लिंक ही सारखीच आहे. तर मित्रांनो, यामध्ये जे काही आपण अर्ज भरलेले असतील म्हणजेच अंगणवाडी सेविका यांनी जे काही अर्ज भरलेले असतील ते अर्ज ॲप्लिकेशन मेड अर्लियर यामध्ये ते पाहायला मिळतील. तर येथे आल्याच्या नंतर मित्रांनो आपण पाहू शकतात की या अर्जाचे जे काही स्टेटस आहे हे स्टेटस येथे रिजेक्टेड दाखवत आहेत आणि ॲक्शनच्या समोर आपणास हा जो काही डोळ्यासारखा सिम्बॉल दिसत आहे याच्यावर जर क्लिक केलं तर रजिस्ट्रेशन फॉर्म प्रिव्ह्यू अशा प्रकारे आपणास येथे दाखवले जाते. तर हे जे काही पेज आहे हे पेज मी खाली स्क्रोल डाऊन करून घेतो. स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर मित्रांनो इथे आपण पाहू शकतात की रिमार्क्समध्ये ॲडमिन टाईपमध्ये पाहू शकतात की येथे व्हिलेज लेवल स्टेटस काय दाखवत आहे, रिजेक्टेड दाखवत आहेत आणि रिमार्क काय आहे, संजय गांधी बेनिफिशरी. रिझन दिलेले आहे द ॲप्लिकंट इज बेनिफिटिंग फ्रॉम एनी अदर गो. म्हणजेच या महिलेला अगोदरच संजय गांधी निराधार योजनेचा
पगार हा चालू आहे, त्यामुळे व्हिलेज लेवलला हा जो काही अर्ज आहे हा अर्ज येथे रिजेक्ट केलेला आहे. आणि आपण येथे क्रिएटेड ॲट यामध्ये तारीख पण पाहू शकतात की येथे 25/1/2025 म्हणजेच आजच्या तारखेला हा जो काही फॉर्म आहे हा व्हिलेज लेवललाच रिजेक्ट करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मी येथे एका दुसऱ्या महिलेचे स्टेटस हे तुम्हाला चेक करून दाखवतो. तर इथे पेंडिंग हे दाखवले जात आहे आणि इथे याच्यावर जर क्लिक केलं रजिस्ट्रेशन फॉर्म प्रिव्ह्यूमध्ये आपण पाहू शकतात की इथे रिमार्क्समध्ये नो रिमार्क्स म्हणजेच अजून या अर्जाची कसल्याही प्रकारची छाननी अजून झालेली नाही. त्यामुळे इथे रिमार्क्समध्ये आपणास नो रिमार्क्स अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो मी तुम्हाला अजून एका तिसऱ्या महिलेचे स्टेटस इथे चेक करून दाखवतो. तर यामध्ये आपण पाहू शकतात मित्रांनो रिमार्क्समध्ये ॲडमिन टाईपमध्ये येथे व्हिलेज लेवल स्टेटसमध्ये पेंडिंग दाखवत आहे. रिमार्क्स येथे कसल्याही प्रकारचा देण्यात आलेला नाही. रिझन पण येथे कसल्याही प्रकारचे देण्यात आलेले नाही. आणि ह्याची जी काही तारीख आहे 24/1/2025 म्हणजेच कालची तारीख येथे दाखवली जात आहे. तर व्हिलेज लेवलमध्ये हा जो काही अर्ज आहे हा पेंडिंग आहे. तर व्हिलेज लेवलच्या नंतर हा जो काही अर्ज आहे हा अर्ज डिस्ट्रिक्ट लेवलला ज्यावेळेस जाईल तर डिस्ट्रिक्ट लेवलला हा जो काही अर्ज आहे हा जो काही अर्ज आहे डिस्ट्रिक्ट लेवलला एकदा परत चेक केला जाईल. तर या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर डिस्ट्रिक्ट लेवलमधून सुद्धा हा अर्ज रिजेक्ट सुद्धा केला जाऊ शकतो किंवा यामध्ये जर योग्य ती कागदपत्रे आपण अपलोड केलेली असेल आणि आपण या योजनेच्या निकषामध्ये जर बसत असताल तर आपला फॉर्म यामध्ये 100% अप्रूव्ह होणार आहे. तर निश्चितच मी सांगितलेली माहिती तुम्हाला समजलेली असेल. तर आपणही आपल्या अर्जाचे स्टेटस हे एकदा चेक करून पहा की आपला अर्ज हा आता कोणत्या स्थितीमध्ये आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.